काल मी तांदळाचे पापड केले होते ना, तर ते वाळल्यानंतर एवढीशीच झाले होते. आता परीक्षा दिल्या नाही की आपल्याला उत्सुकता असते ते म्हणजे रिझल्ट बघण्याची, म्हणजे की पापड कसे झाले ते मला बघायचं होतं. त्यामुळे रात्रीच मी तळले होते. आता सगळंच वाळले नव्हते, पण जे वाळलेले ते तळले होते आणि खरंच खूप छान पापड झाल्यात. जी साईज आहे ना पापडची त्याची डबल फुलतात. आता नेक्स्ट टाइम 1 किलोचं करणार आहे तेव्हा नक्की डिटेलमध्ये रेसिपी शेअर करेल. तर असं इथं करणार होते मी शाबू, त्यासाठी शेंगदाणा भाजून घेतलं आणि मग शाबू केलं. आता हे पापड आहे ना 3-4 दिवस उन्हामध्ये वाळवावं लागतं, तर ते उन्हात ठेवून दिलं. आणि हे मला ब्लाऊज द्यायचं होतं त्यामुळे पटकन हुक लावून तयार करून ठेवलं. तेवढंच आहे ना संध्याकाळी इतकं जोराचं वारं सुटलं होतं ना, मला वाटलं होतं आता ह्या वाऱ्यामध्ये लाईट घालवणार आहेत. सेम तसंच झालं, कारण मला टेन्शन आलं होतं. मला हे ब्लाऊज अर्जंट द्यायचं होतं, पण माझं मशीन तर लाईटशिवाय चालत नाही. म्हटलं चला आता राहू दे, म्हणून मग थोडा वेळ मी सुद्धा बाहेर गेले होते, कारण वातावरण इतकं छान झालं होतं ना. पाऊस येते असं वाटलेलं, पण काय पाऊस आला नाही, पण वारच भरपूर सुटलेलं. आता एवढ्या वाऱ्यामध्ये सुद्धा चिमणीचं घरटं जरा पण हालत नव्हतं आणि चिमणी बघा किती छान त्यामध्ये बसली. पण मला आलं होतं टेन्शन, कारण पाठीमागे जाऊन बघते तर काय ड्रॅगनचं झाड आहे ना खाली पडलं होतं वाऱ्यानंच. मला वाटलं मोडलं का काय, कारण नाही ह्याला फळ लागायची वाट बघतोय आणि तेवढंच झाड मोडलं काय वाटलं मला. पण काय झालं नव्हतं, सरळ ठेवायला गेले, पण अंधार होत होता ना थोडं, त्यामुळे काय दिसलं नाही. त्याची काटानं भरपूर हातामध्ये घुसले. तर असो, त्यानंतर देवाबती वगैरे करून घेतला आणि लाईट आल्यानंतर नाही ब्लाऊज शिवून तयार केले. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.